अजय अतुल यांचे सूर थेट लॉस एंजेलिसमध्ये गुंजलेले आहेत. अजय अतुल यांनी एक दोन नाही तर 67 म्युझिशियन्स सोबत आपलं एक गाणं रेकॉर्ड केलं. भारतातील असा रेकॉर्ड करणारे हे पहिलेच संगीतकार त्यामुळे ते ठरलेले आहेत. 67 म्युझिशियन्स सोबत त्यांनी हे गाणं रेकॉर्ड केलेलं आहे. त्यांच्या या विक्रमाची एक झलक पाहूया. खरं तर ह्यांची गाणी ऐकल्यावर कदाचित तुम्हाला झिंग 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 झिंगाट असंही होतं माझ्यासोबत. आता तर खूप खूप स्वागत आहे दोघांचं. आणि तुमचा जो व्हिडिओ जो आता तुम्ही दाखवलात आम्हाला, त्याच्यात तुम्ही सांगितलं 30 इयर्स, आणि त्याबद्दल पहिलं सांगितलं. तुम्ही आत्तापर्यंत एव्ही आता दाखवली असेल असं गृहीत धरून मी बोलतो की सैराटचं म्युझिक, हे म्युझिक आम्ही आत्ता 18 तारखेला 18 मार्चला हॉलिवूडच्या ऑर्केस्ट्राबरोबर आम्ही रेकॉर्ड केलं. आणि सैराट हे मराठीतलंच नाही, हिंदीतलंच नाही, तर भारतातलं सगळ्यात पहिलं पिक्चर आहे की जे हॉलिवूडपर्यंत पोचलं आणि हॉलिवूडच्या ऑर्केस्ट्राबरोबर म्युझिक त्यांचा ऑर्केस्ट्रा रेकॉर्ड केला. आणि हे आज सगळ्यांबरोबर शेअर करायला खूप आनंद होतो आहे. आणि जो काही आत्तापर्यंत सैराटचं म्युझिक रिलीज करण्यासाठी जो काही डिले झाला किंवा लोकांची जी उत्कंठा आम्ही नुसतीच ताणतो असं वाटत होतं, तर त्याला आम्हाला काही पर्याय नव्हता, कारण ह्या डेट्स आत्ता मार्चच्या आम्ही ब्लॉक केल्या होत्या. साऊंड आणि परफेक्ट प्लेइंग. आम्ही काही सेकंद तर हेच विसरलो होतो की हे वाजवतात ते आमचं म्युझिक आहे. म्हणजे इनफॅक्ट ते जे ट्यून करत होते त्या ट्युनिंगलाच, ते ट्युनिंग तिथे उभं राहून ऐकणं हा एक एक्सपिरियन्स आहे ॲक्च्युली. तो प्रत्येकालाच यावा आयुष्यात. तो तिथे एक्सपिरियन्स आहे. म्हणजे जो मंदिरामध्ये जो घंटा वाजल्यानंतर जो फील येतो, तो फील तिकडे तेव्हा जे ट्युनिंग करतात तो येतो. आणि त्यानंतर ते वाजवतात. ते म्युझिक तुमचं आहे. त्याने तुम्ही विचार करू शकता तुम्ही की केवढा आनंद आम्हाला झाला असेल. आणि त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवून तुमचं अभिवादन करावं की एवढं सुंदर तुम्ही म्युझिक केलं. एक म्युझिशियनची दाद असते, ती फार महत्त्वाची असते, ती फार महत्त्वाचं मानली जाते त्या फॅटर्निटीमध्ये. सो त्या तिन्ही गोष्टी अशा घुमतात आमच्या कानात अजूनही. 30 इयर्स वॉज इट अ ड्रीम कम ट्रू? ऑफकोर्स, कोणालाही. म्हणजे आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये म्हण किंवा भारतामध्ये म्हण इतके संगीतकार आले, आमच्याहीपेक्षा प्रचंड टॅलेंटेड संगीतकार आले. त्यांचंही ड्रीम असेल ना असं कधीतरी काम करायचं, पण त्यांना दुर्दैवाने ते जमलं नाही. आणि बाप्पाची कृपा आमच्यावर आहे असं म्हणू, किंवा आईवडिलांची पुण्यही आहे की, आणि या आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या रसिकांचं ज्या पद्धतीने ते प्रेम करतात. सो त्यांच्या शुभेच्छा दरवेळी असतात की तुम्ही आता साता समुद्रापार, किंवा आता ऑस्करसाठी तुम्ही जा. सो ते कुठंतरी, जसं मगाशी अजयने सांगितलं, ते कुठंतरी तथास्तु सगळ्यांचीच इच्छा झाल्या आणि त्यामुळे हे जमून आलं. गोईंग हॉलिवूड ऑलवेज मेक्स एव्हरी आर्टिस्ट हॅपी ऑल ओव्हर द वर्ल्ड. नॉट इंडिया, फक्त हॉलिवूडमधल्या, पण तिथे राहणाऱ्या पण सगळ्यांना एकत्रित वाटतं. कारण हॉलिवूडचा तो महिमा आहे, प्रत्येकाला वाटतं. नॉट जस्ट म्युझिशियन. आणि रेकॉर्डिंग फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा इन सोनी आणि ह्याला पर्यायच नाही. म्हणजे जो म्युझिशियन आहे तो प्रत्येक म्युझिशियनला वाटत असतं की रेकॉर्डिंग विथ फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा इज अ बिग ड्रीम कमिंग ट्रू. सगळ्यात जास्त आनंद अशासाठी आहे की हे कदाचित आमच्या डोक्यात आलं असतं आणि तेव्हा आम्ही बॉलिवूडची फिल्मच्या बाबतीत डोक्यात आलं असतं, आणि जर का ते झालं असतं तर आम्हाला त्याचा विशेष आनंद आमच्यासाठी झालाच असता. पण बॉलिवूडमध्ये हे पॉसिबल आहे.